गोलंदाज आपण बघतोय पहिलं षटक हाताळतोय मती. चांगला चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप डिलिव्हरी. पंच आमच्याकडे खून करतायत. स्वैर चेंडू आहे. ऑफस्टिकच्या खूपच बाहेर चेंडू पिच होतोय. मात्र एक धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या प्रकार पाहायला मिळते 4 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना दोन बलाढ्य संघ इथे फाईट देताना बघतोय. एकीकडे असेल जय पवारचा संघ तर दुसरीकडे ठाण्याचा मास्टर माइंड प्रमोद म्हात्रे यांचा संघ. चांगला चेंडू तितका चांगला फटका नेत्रदीपक फटका. चेंडू मात्र आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाही. चेंडू सीमारेषे पार. चौकार 4 धावा. बाहेर निघाले थोडेसे जागा बनवून खेळले आणि अप्रतिम फटका. बघतोय पॉवर प्लेचे षटक आहे. क्षेत्ररक्षण बंधनकारक आहे. दोन क्षेत्ररक्षक एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये तर एक ऑर्थोडॉक्स मिड विकेट मध्ये एक खेळाडू तैनात केला गेलाय. तर पुढील चेंडू मती याचा सामना करतो किरण पवार. पुन्हा एकदा इनसाइड आउटचा खेळण्याचा प्रयत्न फसतोय. पंचांकडे अपील केली जाते सातत्याने. पंच आमचे डिस्कशन करतील आणि आपला निर्णय देतील. तर कैलास म्हात्रे यांचं इथे मी स्वागत करतो आणि त्यांचा सन्मान इथे मात्र मी विनंती करतो माननीय श्री कमलाकर गीते आपण करायचं सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन वेळात वेळ काढून हे मान्यवर आपल्या स्पर्धेसाठी इथे हजेरी लावतात. मात्र आजचा अंतिम दिवस बघतोय. संध्याकाळच्या सत्रामध्ये मात्र इथे पाहुण्यांची रेलचेल 8 धावा. मती पुढील चेंडू सामना करते फलंदाज किरण. चांगला चेंडू रिव्हर्स स्वीपचा वापर. मात्र चेंडू थांबणार नाही. या चेंडू सीमारेषे पार. चौकार 4 धावा. डीजे पहिले षटक संपते. पहिल्या षटकाच्या संपतेनंतर धावसंख्येत अपकावर लगावली गेली 12 धावा आणि वैयक्तिक पहिल्या संख्येतील दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज इथे आलाय. रायगड एक्सप्रेस नरेश ठोंबरे चा वापर केला जात आहे. चौक परिसरातील हा खेळाडू गेली कित्येक वर्ष मात्र आपलं नाव लौकिक करतोय रायगड जिल्ह्यामध्ये. ज्याचं नाव ज्याचा दबदबा ज्याचा थरार कायम आहे असा एक वेगवान गतीचा गोलंदाज आपण बघतोय नरेश ठोंबरेचा वापर केला जातो. या दुसऱ्या षटकामध्ये सलामीची जोडी तितकीच चांगली या I11 संघाची आपण बघतोय. अजूनही उपस्थित मनीष कोलेकर मॅन फ्रॉम पालेगाव उर्फ पांड्या. तसेच नॉन स्ट्राइक एंडवर किरण पवार मॅन फ्रॉम सावळा. दोन मोठे संघ दोन बलाढ्य संघ इथे मात्र दुसऱ्या फेरीत एकमेकांसमोर येऊन ठेपलेत. आपण बघतोय हा चालू सामना I11 विपक्ष सुभाष 11 या दोन संघांमध्ये. नाणेफेकी जिंकून फलंदाजी स्वीकारली I11 संघाने आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलं म्हणजे चेस साठी आमंत्रित केलंय. म्हणजे सुभाष 11 संघाला प्रथम फलंदाजी करत असताना I11 संघाने आपल्या पहिल्या षटकामध्ये धावा जमावल्यात. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 12 धावा. मोठ्यात मोठी धावसंख्या उभारण्याचं लक्ष्य ते असेल या दोन फलंदाजाच्या खात्यांवर. कारण तितकाच ताकदवर संघ तुल्यबल संघ आपण बघतोय. सुभाष 11 आमचे अनंत वाघ असतील मिथून असतील असे
अनेक फलंदाज नरेंद्र असतील, अनेक मोठे फलंदाज या संघामध्ये देखील आहेत. तर तितकी चांगली बॉलिंग लाईनअप आहे या I11 संघाची. मित्र नरेश ठोंबरे पण बॉलिंग मार्क, सामना करते फलंदाज मनीष. चांगला चेंडू, खोलवर टाकलेला डप्पा, यष्टा उद्ध्वस्त करणारा चेंडू आणि पहिला धक्का मिळतोय. मनीष कोलेकर बॅक टू पवेलियन. वाड्यावर या. धन्यवाद डीजे. तर मैदानात जाताना बघतोय रायगडचा टायगर उस्मान पडेल, ज्याच्या नावावर कित्येक विक्रम नोंदवलेत. मागच्याच महिन्यात या फलंदाजाने एक विक्रम कायम केला. तब्बल 21 चेंडूंमध्ये सेंचुरी झळकावली आणि तब्बल 24 चेंडूंमध्ये 107 धावांची खेळी केली होती घनसोलीच्या मैदानावर. 104 धावांची खेळी केली होती. तोच तो रायगडचा टायगर उस्मान पडेल. मात्र इथे काल देवीच्या पाड्याच्या मैदानावर काल नाईट स्पर्धेमध्ये देखील 85 धावा कुठून काढलेला एकमेव फलंदाज आपण बघतोय, ज्याचा नावाचा दबदबा 7 समुद्र देखील पार पलीकडे नेऊन ठेवलाय. म्हणजेच 10PL स्पर्धा असो, त्या स्पर्धेमध्ये देखील अप्रतिम कामगिरी करताना दिसला हा फलंदाज. तलोजा संघ ज्याच्या नावाने ओळखला जातो तोच तो रायगडचा टायगर म्हणून ओळखला जाणारा उस्मान पडेल. तर गोलंदाजी मार्कवर रायगड एक्सप्रेस नरेश ठोंबरे, ज्याने आपल्या षटकाचा आगाज मात्र विकेटने चालू केलं, तोच नरेश ठोंबरे सामना करतोय उस्मान. तर इथे मात्र वेगवान डिलिव्हरी, आउटसाइड दी ऑफ स्टंप डिलिव्हरी. कॉन्सेप्ट खूप चांगलं पाहायला मिळेल परेश मैदानावरती. कारण एका बाजूने रायगडमध्ये ज्या गोलंदाजाची ताकद आहे त्या नरेश ठोंबरेला आपण पाहता, आणि एका बाजूनं उस्मान पडेल विक्रमादित्य खेळाडू, टेनिस विश्वामध्ये विश्व ठाकूर नंतर जर कोणाचं नाव येत असेल व्यावसायिक खेळाडू, ग्रामीण खेळाडूच्या माध्यमातून, तर उस्मान पडेलचं नाव नक्कीच आदराने घेतलं जातं रायगड जिल्ह्यामध्ये. तोच उस्मान पडेल मध्ये तुम्ही पाहता. यस परेश. हा चेंडू उस्मानला शांत ठेवलाय. उस्मान एक धावेंचं वादळ आहे आणि त्या वादळाला शांत ठेवलं जातं. म्हणजे किती चांगली लेंथ आहे, किती चांगली गोलंदाजी आपण करू शकतोय याचं उदाहरण मध्ये सादर केलं जात आहे. अनेक प्रेक्षक वर्ग छबी उस्मान मैदानावरती आला ते जे बसले होते ते उभे झाले. बरेचसे खेळाडू जे आमच्या व्यासपीठावर होते ते सुद्धा उस्मान पडेल मैदानावरती आले. त्यानंतर आतुरतेनं उस्मानची फलंदाजी पाहण्यासाठी तडपतात. मग त्या उस्मान पडेल सारख्या एका ढाण्या भागाला मध्ये ती शांत केलं जात आहे नरेश ठोंबरेच्या माध्यमातून. म्हणजे आपण किती चांगल्या दर्जाचे गोलंदाज आहोत आणि आपण किती मोठ्या मोठ्या इन्फॉर्ममध्ये असणाऱ्या फलंदाजांना शांत ठेवू शकतोय याचा परिचय मध्ये दिला जातो. म्हणजे उस्मान अजून पद्धती शांत आहे, तो शांत राहणारा फलंदाज नाही आहे. हा चेंडू उस्मानसाठी ब्लॉकल मध्ये होता, बॅकफुटला खोदून काढतो चेंडूला, वेगाने सिंगल कंप्लीट होतीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न घातकी ठरू शकेल, फेकी थोडीशी चुकीची येते. अन्यथा उस्मान पडेल सारख्या नावाचं वादळ मैदानावरती शांत झालं असतं तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी एकवटल्या जातात. परेश नक्कीच धावसंख्या धावफलकावर बघतोय आपण 14 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर मात्र अप्रतिमरित्या चेंडूची हाताळणी केली जाते या नरेश ठोंबरेकडून. मात्र कुठल्याही प्रकारचा मोठा फटका तरी शांत ठेवलाय या फलंदाजाला. त्याचा दबदबा रायगड मध्ये कायम आहे, तो म्हणजे उस्मान पडेल. पुढील चेंडू नरेशचा सामना करतो उस्मान. पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा चेंडू फ्लिक करायचा होता ऑन साइडला, मात्र प्रयत्न अपयशी ठरलाय. निर्धाव चेंडूची सांगता, धावसंख्या कायम धावफलकावर 14 धावा. जर या षटकामध्ये शांत असले परेश, अजून स्लॉगरची 2 षटकं बाकी आहेत. म्हणजे उस्माननं जरी 6 चेंडू एका गोलंदाजाला टार्गेट केलं तर 50 धावा इझिली सेट करू शकेल. धावफलकावरती 4 षटकामध्ये ही ताकद या फलंदाज उस्मान पडेलची. मात्र मी कौतुक करेल नरेशचं, अजून मध्ये एकही चेंडू उस्मानच्या बॅटवरती येत नाहीये. तब्बल 4 चेंडूंचा सामना केला उस्माननं आणि उस्मान सारख्या फलंदाजाला शांत ठेवलं मैदानावरती. व्हेरी गुड बॉलिंग. शेवटचा चेंडू या षटकातला. हा चेंडू उस्मान साठी या बॅटचा पेस ओपन केलाय. उस्मान नावाचं वादळ गाजतंय मैदानावरती. उस्मान इज ऑन अ फायर. चेंडू सीमा पार. षटकार. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं.
नक्कीच 95 विनंती असणार आपण सामना लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. तर उस्मानसाठी सुवर्ण संधी आहे. जर आपण 4 चेंडूंवर 4 षटकार लगावले तर आमचे कमलाकर गीते साहेब यांच्याकडून तब्बल 1100 रुपयाचं पारितोषिक आपल्यासाठी इथे जाहीर झालंय. वैयक्तिक पहिल्या संख्येतील तिसरं षटक घेऊन येत आहे गोलंदाज सुलतान खान. देखील एक नाव वाजलेला खेळाडू प्रतीक 11 टिंगडॉंग संघाकडून देखील कित्येक वर्ष हा खेळाडू म्हणून खेळताना पाहिलाय सुलतान खान. तर सामना करेल फलंदाज स्ट्राइक एंड वर आपण बघतोय किरण पवार. तर खेळपट्टीवर आपण बघतोय सगळ्यात जास्त 2 इनफॉर्म मध्ये असलेले रायगडचे 2 खेळाडू, एकीकडे किरण पवार तर एकीकडे उस्मान पटेल. मात्र तितकीच चांगली धारदार गोलंदाजी पाहायला मिळते या सुभाष 11 संघाकडून. तर प्रत्येक चेंडूवर गेम चेंज होताना दिसतोय. क्रिकेट हा खेळ अनिश्चितच आहे, कारण प्रत्येक चेंडूवर कधी गोलंदाज हावी ठरतोय तर कधी फलंदाज आपली दादागिरी इथे सादर करताना दिसतोय. क्रिकेट परेश, क्रिकेटमध्ये अप अँड डाऊन सातत्यानं पाहायला मिळतात. गोलंदाज सज्ज होतो ओव्हर द विकेट. हा चेंडू किरण साठी चूक झाली आहे फलंदाजाच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षक जज करतो मॅगी. फलंदाज बाद बिग विकेट. रायगडचा वंडर बॉय. फलंदाज बाद होतो. सावळे संघाचा हा खेळाडू रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील जे सावळे गाव आहे त्या गावातील हा विस्फोटक फलंदाज किरण पवार मैदानात बाहेर होता. अजून उस्मान पटेल मैदानावरती आहे. त्यानंतर किंग ऑफ द रायगड विश्वास पाटील अजून मैदानावरती येणं बाकी आहे. किंग ऑफ द ठाणे प्रमोद म्हात्रे सारखा फलंदाज आहे. म्हणजे एक अतिशय चांगला नामांकित संघ पॅक केलाय तो म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल प्रमोद म्हात्रे यांच्या माध्यमातून. आणि फलंदाज किरण मैदानात बाहेर झाला आणि नवीन फलंदाज येतोय 4थ्या क्रमांकावरती दिनेश. तर मैदानात जाताना बघतोय एक मोठा नाव, अजून एक मोठा नाव, अजून एक मोठा खेळाडू मॅन फ्रॉम अंबरनाथ दिनू कांबळे. डावखुरा विस्फोटक फलंदाज कित्येक मैदान गाजवताना पाहिले आपण असा खेळाडू. मात्र स्ट्राइक वर आहे तो म्हणजे रायगडचा टायगर उस्मान. मात्र वैयक्तिक पहिल्या संख्येतील तिसरे षटक हाताळताना दिसतोय सुलतान खान. तितका चांगला फटका, नेत्रदीपक फटका, लेट कट करतोय. चेंडू थांबणार नाही, आउटफील्ड फास्ट, चेंडू सीमारेषे पार, फरार, 4 धावा. नक्कीच मी म्हटलं होतं उस्मान जेव्हा मैदानावरती आले जरी 3 चेंडू या फलंदाजाला शांत ठेवलं तरी अजून पण उस्मानचा आय सेटर होणं मैदानावरती बाकी आहे. आणि ज्या ज्यावेळी हा फलंदाज सेट झाला त्यावेळी कित्येक वेळा शतकं सुद्धा फलंदाजानं पटकावली आहेत. कारण घनसोलीला एक स्पर्धा आम्ही पाहिली, आम्ही त्या स्पर्धा ती टुर्नामेंट कव्हर करत होतो. त्यावेळी 24 चेंडूवरती 104 धावा कुठल्या, त्यानंतर 107 धावा सुद्धा खेळाडूच्या नावावरती बनवण्याचा विक्रम नाबाद आहे तोच उस्मान पटेल. 5 षटकांच्या सामन्यामध्ये सातत्यानं गोलंदाजांना टार्गेट करणं हे काम आहे उस्मान पटेलचा. आणि तो उस्मान पटेल सेकंड वरती आल्यानंतर थोडासा दबावाखाली तो मैदानावरती तो म्हणजे सुभाष 11 संघाचा गोलंदाज सुलतान. स्वैर चेंडूचा मारा येतोय. अतिरिक्त धावसंख्या वाढते. धावसंख्या धावप्रकार पाहायला मिळते आपल्याला 25 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीवर असताना पुन्हा एकदा सुलतान बॉलिंग मार्क. सामना करतोय फलंदाज उस्मान. चांगला चेंडू बॅकफुटला आले, जागा बनवली, चेंडू हवेत, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक मात्र कुठल्याही प्रकारचा झेल तिथे सुटला जातोय. मोठी चूक पाहायला मिळते त्या क्षेत्ररक्षकाकडून. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित होते, मतीकडून चूक.
एक सामना मला अजूनपर्यंत आठवतोय, रायगड जिल्ह्यातील एक दादा संघ चॅलेंजर पारगाव संघ आणि त्या संघासमोर 88 धावा चेस करायच्या होत्या आणि त्यावेळी उस्माननं अतिशय चांगली फलंदाजी केली होती. याच उस्मानचा झेल सोडला होता आणि त्यानंतर 50 धावा उस्माननं पटकावल्या होत्या. 88 धावेचा पाठलाग करत असताना हा संघ फक्त 2 धाव्यानं तो सामना हरला होता. म्हणजे ही ताकद आहे ग्रामीण मधला संघ, तौजा संघ आणि त्याच्यामध्ये उस्मान पटेल आपण पाहिलं आणि आज तोच खेळाडू व्यावसायिक संघाच्या माध्यमातून मोठ्या मोठ्या टार्गेट करतोय. कीच मैदानात एक धावने धावसंख्या वाढते. धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला 28 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीवर असताना बघतोय सुलतान खान मात्र इथे अचूक कामगिरी करतोय. एक चौकार वगळता अचूक टप्प्यांची हाताळणी केली जाते, मात्र मती तिथे चुकतोय. एक सोपा झेल मात्र धरणीला दान केला जातोय. उस्मान सारख्या खेळाडूचा मात्र झेल आपण सुटलाय, तर हा सामना सोडलाय की नाही येणारा काळ ठरवेल, येणारी वेळ ठरवेल. तर पुढील चेंडू सुलतान सामना करणारे फलंदाज, एक डावखुरा विस्फोटक फलंदाज तीनू कामली. पंचांना विनंती असणार आपण खेळाडूंना ताकीद द्यायचं, लवकरात लवकर सामने खेळवायचे आहेत, कारण अजूनही खूप सामने या स्पर्धेमध्ये बाकी आहेत. आजचा अंतिम दिवस बघतोय. वेगवान डिलिव्हरी, अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडूची हाताळणी केली जाते, चेंडूची फेकी केली जाते. निर्धाव चेंडूची सांगता, धावसंख्या कायम धावप्रकार पाहायला मिळते ती म्हणजे 28 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीवर असताना कुठे का होईना फलंदाजांवर मात्र हावी ठरताना दिसतात हे गोलंदाज. पुढील चेंडू शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी पुल करण्याचा प्रयत्न, बॅटच्या चेंडूचा तितकासा चांगला संपर्क झाला नव्हता. डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, मात्र बघता बघता 2 धावा कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते दोन खेळाडूंमध्ये. धावसंख्येत 2 ने भर पडते. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 30 धावा तिसऱ्या षटकाच्या संपतेनंतर. डीजे डीजे तर पण धावसंख्या धावफलकावर लगावली गेली 3 षटकांमध्ये 30 धावा. तर नवीन गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय. वैयक्तिक पैलू संघातील 4थे शेवटचं षटक हाताळण्यासाठी येतोय तो म्हणजे अनंत वाघ उर्फ मॅगी, ज्याचा नावाचा दबदबा या परिसरात आहे. ठाणे जिल्ह्यात अप्रतिम फलंदाजी करताना कित्येक वेळा मी पाहिलंय. मॅगी याला मात्र गोलंदाजी करतोय. अष्टपैलू कामगिरी सादर करताना दिसतोय या सामन्यामध्ये. मॅगी वैयक्तिक पैलू संघटनेतील 4थे षटक हाताळण्यासाठी सामना करेल फलंदाज उस्मान पटेल. चांगला चेंडू, शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी होती, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद होतोय. बॅटची कडे घेऊन चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या हातात विचारतोय. मोठा धक्का, उस्मान पटेल बॅक टू पवेलियन. नक्कीच उस्मान पटेल कोणत्या खेळानं ओळखला जातो त्याचा परिचय उस्माननं दिलाय. कंपन्यांनी बाद घोषित केलं नव्हतं उस्मानला, मात्र उस्मानला माहित होतं छोटीशी इनर एज आहे आणि स्वतः मैदान सोडून निघतोय. एकदा जोरामध्ये टाळ्या उद्या उस्मान पटेलसाठी, अतिशय चांगली खेळाडू वृत्ती या मैदानावरती दाखवली आणि तो उस्मान पटेल मैदानात बाहेर होतोय आणि नवीन फलंदाज येतो मैदानावरती मयूर दातीलकर. एक विस्फोटक फलंदाज आहेत फडकेपाडा संघातील खेळाडू आणि ठाणे जिल्ह्यामध्ये सातत्यानं ग्रामीण संघाच्या माध्यमातून हुकूमत सोडली आणि आत्ताच एक स्पर्धा झाली रत्नागिरीला. त्या स्पर्धेमध्ये ओपन संघाच्या माध्यमातून मुलापिंजर संघामधनं अतिशय चांगला खेळ याकडून सादर केला तो मयूर दातीलकर, एक अपकमिंग यंगस्टार मैदानावरती येतोय. तर नक्कीच फिरकीचा जादूगार म्हणून ओळखला जातो हा मॅगी. आपल्या बोटांच्या साहाय्याने चेंडूला दोन्ही साइडला वळवण्याची क्षमता आहे. मात्र अप्रतिम फटका स्क्वेअर कट करतोय. चेंडू ट्रॅव्हल होतो शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये, तोपर्यंत एकच धाव कंप्लीट.
धावसंख्येत एकने भर पडते, धावसंख्येत अफरकार पाहायला मिळते 31 धावा. तर मोठी धावसंख्या उभारावी लागेल या स्लॉग ओव्हर मध्ये. शेवटचे षटक स्लॉग ओव्हरचा मारा येतोय. चाळीस 45 धावांचं टार्गेट इथे सेट केलं करावं लागेल, कारण खोलवर असलेली बॅटिंग लाईनअप आपण बघू शकतो सुभाष 11 संघाची. तर इथे गोलंदाजी करत असताना तितकीच धारदार गोलंदाजी पाहतोय आपण. मॅगी वैयक्तिक पहिल्या संख्येतील 4थे शेवटचे षटक हाताळतोय. चेंडूची फेकी केले 2 आणि एक मोठा गडी बाद करून दिलाय, म्हणजे रायगडचा टायगर उस्मान बडेल ला बाद करून दिलाय. तर सामना करतोय नवीन फलंदाज, आपण बघतोय नास्ट्राईक एंडवर नवीन फलंदाज मयूर दातीलकर, अपकमिंग यंग स्टार, नवोन्युक्त हा नवीन खेळाडू. स्ट्राईक एंडवर दिनू कांबळी. अंबरनाथ परिसरातील हे 2 खेळाडू आपण बघतोय, दिनू कांबळी आणि मॅगी यांच्या दरम्यान फाईट. एक चांगला फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडूचा बॅटचा कुठलाही संपर्क होत नाहीये. चेंडू टप्प पडल्यावर बाहेर निघतोय. निर्धाव चेंडूची सांगता, धावसंख्या कायम धावपळकावर पाहायला मिळते 31 धावा. कुठे का होईना शांत ठेवण्यात येत आहे या फलंदाजांना, म्हणजे I11 फलंदाजांना मॅगीच्या स्वरूपात. मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका खेळून काढण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न पुन्हा एकदा फसतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव जातोय. नक्कीच एका गोष्टीचा विचार करायला होता, विश्वास पाटील सारखे फलंदाज होते, मग या फलंदाजांना पुढे का सरकवलं याचा सुद्धा विचार या ठिकाणी केलाच होता प्रेक्षकांच्या माध्यमातून. कारण बीट होतात मदती साधताना ज्यावेळी तुम्हाला विस्फोटक खेळची जर गरज होती, तुमच्याकडे विश्वास पाटील सारखे अटॅकिंग शैलीचे जर फलंदाज आहेत, तर नक्की त्या खेळाडूवरती विश्वास दर्शवायचा होता मी म्हणेल या I11 संघाला. नक्कीच, कारण शांत पूर्णपणे रोखून ठेवलं या मॅगीने, म्हणजे दिनू कांबळीला. मात्र 2 ने धावसंख्या वाढते, धावसंख्येत प्रकार पाहायला मिळते 33 धावा. पुढील चेंडू मॅगीचा सामना करतो दिनू, तितकाच चांगला फटका आहे तो ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल तर मिड विकेट रिजन मध्ये चेंडू फील्ड होईल, तोपर्यंत चेंडूची फेकी केली जाते आणि 2 धावा बघता बघता कंप्लीट. धावसंख्येत 2 ने भर पडते, धावसंख्येत प्रकार पाहायला मिळते 35 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर. आणि 36 धावांचं माफक असं लक्ष ठेवलं गेलंय, ते म्हणजे सुभाष 11 संघासमोर. लवकर लावून घ्यायचं, तसेच फलंदाज पाठवायचे आहेत. सुभाष 11 संघाचे फलंदाज पाठवायचे आहेत. तर धावसंख्या धावफलकावर लगावली गेली 35 धावा आणि 36 धावांची गरज आहे. ते म्हणजे या सुभाष 11 संघाला जिंकण्यासाठी येणाऱ्या 4 षटकांमध्ये म्हणजे 9.00 ची सरासरी राखावी लागेल जर जिंकायचं असेल आणि या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व कायम ठेवायचं असेल तर या पुढील सत्र या ऐकूयात माझे साथी समालोचक. चांगला आवाज ओमकार शेट्टी याच्या माध्यमातून. तोपर्यंत डीजे
आलेल्या सर्व लाडक्या गट रसिकांचं आमदार चषक 2017च्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय। एक अतिशय मोठा सामना तुम्ही मैदानावरती पाहता। एका बाजूला I11 संघ तर दुसऱ्या बाजूला त्यांना फाईट देतो मैदानावरती सुभाष 11 संघ। एका बाजूला फाईट देतात मैदानावरती प्रमोद म्हात्रे, दुसऱ्या बाजूला संघर्ष करतो मैदानावरती अनंता वाघ उर्फ मॅगी आणि आता मात्र नवीन फलंदाज अनंता वाघ सोबत सलामीसाठी येतोय सँडी उर्फ संदीप आचार्य। म्हणजे जसे जसे सामने पुढे सरकतात तसा तसा प्रत्येक संघ आपल्या फलंदाजीची साईड मजबूत करतोय। एका बाजूने गोलंदाजीची साईड प्रत्येक संघ मजबूत करताना तुम्ही पाहू शकाल आणि या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकून राहावं यासाठी सातत्यानं धडपड केली जाते। या मोठ्या स्पर्धेमध्ये आमदार चषक 2017च्या माध्यमातून या ओपन संघाच्या माध्यमातून फक्त आणि फक्त 35 धावा मैदानावरती आलेत आणि 36 धावेचं 36 धावेचं टार्गेट या ठिकाणी सेट केलं जात आहे ते म्हणजे I11 संघाच्या माध्यमातून। समोर संदीप सारखे फलंदाज आहेत, सँडी सारखे फलंदाज आहेत, समोर मॅगी सारखे फलंदाज आहेत ज्यांच्या नावानं टेनिस विश्वामध्ये कित्येक सारे रेकॉर्ड आहेत आणि कित्येक सारी मैदानं ज्या दोन खेळाडूंना गाजवली आहेत अशा दोन विस्फोटक फलंदाजांसमोर ज्यानं सातत्यानं तंत्रशुद्ध फलंदाजी आणि सातत्यानं मेहनतीची पराकाष्ठा प्रत्येक मैदानावरती सादर केली आहे अशा फलंदाजांसमोर 36 धावा डिफेन्स करणं हा खूप मोठा संघर्ष असेल तो म्हणजे I11 संघाच्या गोलंदाजांना। मागच्या सामन्यामध्ये 37 धावा डिफेन्स केल्या होत्या विक्टोरी स्पोर्ट्स डोंबिवली संघासमोर। ही गोष्ट सुद्धा विसरून चालणार नाही या मैदानावरती या सुभाष 11 या संघाला, कारण या 37 धावा डिफेन्स केल्या होत्या तो संघ ज्यांना फाईट देतोय त्या I11 संघाच्या गोलंदाजांना। फलंदाजी उस्मानचा जर आपण अपवाद वगळला तर कोणताही फलंदाज मध्ये ती सक्सेस ठरू शकला नाहीये। किरण पवारनं सुरुवात चांगली केली होती, 2 चौकार किरणनं दाखवले होते, त्यानंतर किरण मनीष बाद झाले, त्यानंतर उस्माननं 1 षटकार 1 चौकार सादर केला, तब्बल 14 धावा उस्मान पटेलच्या बॅटमधून आल्या। मग त्याची खेळी उस्मानच्या माध्यमातून स्लॉगरच्या षटकामध्ये हवी होती, ती खेळी साकार अगोदरच उस्मान पटेल परतले, त्यानंतर दिनेश आणि मयूर अपयशी ठरले आणि फक्त 35 धावा सेट करू शकला या मैदानावरती तो म्हणजे I11 संघ। I11 संघ म्हणजे आमचे जे गोव्याचे पॅकर्स आहेत ते कैलासदादा पाटील यांचा संघ ते जर या ठिकाणी आले असतील, सॉरी कैलासदादा म्हात्रे ते या ठिकाणी आले असतील, क्रिकेटवरती त्यांचा अतोनात प्रेम आहे आणि सातत्यानं मोठ्या मोठ्या संघामध्ये त्यांच्या माध्यमातून संघ पॅक केले जातात। ते ओवी गावाचे किंवा नेतृत्व कैलासदादा म्हात्रेंना आम्ही आमंत्रित करतोय या पण व्यासपीठावरती। पॉवर प्लेचं पहिलं षटक दीपकचा वापर केला जातोय, सातत्यानं गेम प्लॅन मैदानावरती तुम्ही पाहू शकाल। कारण मागच्या सामन्याचा विचार केला तर P1चं पहिलं षटक फेकलं होतं मनीष या गोलंदाजानं, मध्ये या सामन्याचा विचार केला तर वेगळा गेम प्लॅन विश्वास पाटील प्रमोद म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा I11 संघ, सातत्यानं विजयाची स्वप्न आपल्या मनी बाळगून मैदानावरती उतरणारा हा संघ मैदानावरती तुम्ही पाहताय आणि तो I11 संघ कितपत फाईट देतो मैदानावरती तो म्हणजे या सुभाष 11 संघाला पाहायचं मैदानावरती। सर्व प्रेक्षक वर्गांची नजर लागली या संदीपच्या फलंदाजीवरती। सँडी आचार्य क्रिकेट मधल्या कमी उंचीचा खेळाडू, मग नाव खूप मोठं, छोटा तीर गावकरी गंभीर ही ओळख आहे मैदानावरती सँडीची आणि तो सँडी जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत रक्ताचे अश्रू रडावे लागतील ते म्हणजे या I11 संघाच्या गोलंदाजांना। ब्रेक थ्रोची गरज असेल एका बाजूने डीपीच्या माध्यमातून दीपक पाटील ज्याचा वापर या ठिकाणी केला जातोय। आतापर्यंत P1 मध्ये चांगली गोलंदाजी होतीये, संदीपला शांत केलाय, मॅगीला शांत केलंय मैदानावरती दीपक या गोलंदाजांना। फुटवर्कचा अतिशय चांगला वापर, चेंडूची लेंथ लवकर पिकअप करतोय, खूप लवकर खेळला फलंदाज, आउटफिट फास्ट आहे, प्रयत्न करतात क्षेत्ररक्षक, चेंडू एक्स्ट्रा कव्हर सीमा पार 4 धावा। थँक्यू डीजे। चौकारानं स्वतःचा परिचय देतो मैदानावरती सँडी संदीप आचार्य, खूप मोठं नाव आहे, सातत्यानं SP दादर संघ असेल, सातत्यानं मुंबईमधील संघ असतील, बऱ्याचशा खुल्या गटां स्पर्धामध्ये मैदान गाजवणारा हा खेळाडू मैदानावरती तुम्ही पाहताय। सातत्यानं जेव्हा जेव्हा संघ दबावाखाली असेल तेव्हा तेव्हा चांगला स्टार्ट निर्माण करून देणं आणि प्रतिस्पर्धी संघाला धूळ चारणं हे काम आहे फलंदाज सँडीचं आणि तेच काम मैदानावरती चोखपणे बजावलं जात आहे आणि चौकारानं आगाज करतो मैदानावरती हा फलंदाज सँडी।
हा चेंडू रिवर्सचा वापर, अप्रतिम फटका, क्षेत्ररक्षण तेवढं चांगलं होतं त्या ठिकाणी. शॉर्ट पॉइंटला तोपर्यंत सिंगल लाभेल मैदानावरती आणि धावसंख्या सिंगलने पुढे सरकतीये. धावफलकावरती धावा तुम्ही पाहू शकाल, 6 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. जर येणाऱ्या 2 चेंडूवरती अजूनपर्यंत जर चांगली चेंडू फेकले गेले तर नक्कीच सामन्यामध्ये एक रोमांचकपणा आणि शेवटच्या क्षणापर्यंत फाईट या सामन्याच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हा चेंडू यावेळी मॅगीसाठी डायरेक्ट हिट देतोय, स्ट्रॉंग अपील केलं जातंय, फलंदाज बाद होतोय मैदानावरती. बिग विकेट, मॅगी परततोय. पहिलं षटक मैदानावरती तुम्ही पाहताय दीपक पाटीलच्या माध्यमातून फेकलं जात आहे. एक चौकार नक्की झाला सँडीच्या माध्यमातून. मॅगीकडनं अपेक्षा होत्या, तो मॅगी मैदानातून बाहेर झाला. आता संघाला कोण सावरणार, कारण सँडीच्या खांद्यावरती जिम्मेदारी येते, त्यामुळे थोडासा दबावाखाली वावरेल येणाऱ्या काळामध्ये हा सुभाष 11 संघ. गोलंदाजी करतोय दीपक पाटील, ठाणे जिल्ह्यातील गोलवली गावातील हा खेळाडू मध्ये तुम्ही पाहताय. नवीन फलंदाज येतो श्रेयस इंदुलकर, इज अ बिग नेम, खूप मोठं नाव आहे टेनिस विश्वाचं. आणि तो श्रेयस इंदुलकर मैदानावरती येताना तुम्ही पाहू शकाल. कित्येक वेळा ऋषी वैद्य, ओमकार देसाई, कृष्णा सातपुते यांसारख्या नामांकित फलंदाजांसमोर कित्येक वेळा चांगली फलंदाजी ज्या श्रेयसनं साकारली आहे, तो श्रेयस इंदुलकर मैदानावरती येतोय. P1चा अंतिम चेंडू, अतिशय चांगली गोलंदाजी दीपकच्या माध्यमातून. हा चेंडू फुल लेनचा होता, बॅकफुटला आले, सॉफ्ट हँड चेंडूला ऑफ ड्राईव्हच्या मदतीने खेळतोय. अंगद पाटील चेंडूवरती येतोय, तो फक्त सिंगल आणि सामना बॅलन्स आहे. आता मध्ये चांगली फाईट मदती दिली जाते. 36 धावा डिफेन्स करत असताना जे स्वप्न आहे त्या संघाचे पॅकर्स जे कैलास जाता मात्र आहेत, त्यांच्या स्वप्नांना कुठे का होईना जाणलंय मैदानावरती या खेळाडूंना. आणि या सामना लो स्कोरला जिंकण्याची ताकद आपल्यामध्ये बाळगतोय, तो म्हणजे हा I11 हा संघ. कौतुक करेल गोलंदाज डीपीचं, ज्यानं फक्त 7 धावा P1च्या पहिल्या षटकामध्ये खर्च केला आणि मॅगी सारखा एक फलंदाज मैदानावरती बाद झाला आणि सामना अजूनपर्यंत बंद लिफाफामध्ये पाहायला मिळतोय. डीजे एका षटकाचा वाजवी खेळ मदती कंप्लीट होतोय. एका बाजूला मास्टर माइंड प्रमोद म्हात्रे, त्यानंतर किंग ऑफ द रायगड विश्वास पाळीची रणनीती, तर दुसऱ्या बाजूने मैदानावरती सँडी कडे असलेला अनुभव. सँडी म्हणजे संदीप आचार्य. सँडी या नावानं टेनिस विश्वामध्ये ज्याची ओळख आहे, मागच्या काही सामन्यामध्ये सुमित ढेकळेला सुद्धा आपण पाहिलं होतं. त्या सुमितला येणाऱ्या सामन्यामध्ये तुम्ही पाहू शकाल. यापुढचा सामना असेल मैदानावरती, तो म्हणजे तुम्ही पाहू शकाल येणाऱ्या काळामध्ये श्री गणेश 11 वर्सेस साई अश्रय. या 2 संघामध्ये फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. मी विनंती करतो साई अश्रय संघाचे संघनायक आणि श्री गणेश 11 संघाचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी व्यासपीठाकडे प्रस्थान करायचं. एका षटकाचा खेळ मध्ये कंप्लीट झालाय. धापलकावरती धावाल्या P1 मध्ये 7 आणि आता दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी वापर केला जातोय. गोलंदाज योगेशचा वापर या ठिकाणी केला जातोय. म्हात्रेपाडा एक गाव आहे ठाणे जिल्ह्यामध्ये, त्या गावातील हा खेळाडू तुम्ही पाहताय. खूप कमी वयाचा हा खेळाडू आहे, यामध्ये कामगिरी खूप मोठी आहे. चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर आहे, पंचांचा इशारा तो हा चेंडू खराब आहे. उस्मान पटेल, विश्वास पाटील, प्रमोद म्हात्रे, अंगद पाटील, मयूर दातीलकर यांसारखी कित्येक मोठी मोठी नावं या I11 संघाच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतात. जसं नाव तसं काम मैदानी सादर करायचं असेल तर उस्मान प्रमोद म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली सामना जिंकावा लागेल I11 संघाला. हा चेंडू अजून एक मोठा फटका, वॉटर शॉट, वॉटर टायमिंग, इनसाइड आउटच्या माध्यमातून चेंडूला बिरकावून देतोय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, लॉंग ऑफला सागर, त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू वन बाउंस, सीमारेषे बाहेर फरार. 4 धावा.
गुरुजी. नाणेफेकीसाठी आम्ही आमंत्रित करतोय ते म्हणजे साई अष्ट या संघनायकाला आणि श्री गणेश या संघनायकाला. दोन्ही संघनायकांनी याचे नाणेफेकीसाठी चौकार येतो मैदानावरती. फलंदाज श्रेयसच्या माध्यमातून हा चेंडू दिशेचा विचार नक्कीच करावा लागेल. चेंडू लेग स्टिकच्या बाहेर आहे. जर तुम्हाला 36 धावा मैदानात डिफेन्स करायचे असतील तर मैदानावरती कुठे का होईना गोलंदाज योगेशला चांगली गोलंदाजी या ठिकाणी साकारावी लागेल. उस्मान पटेलला तुम्ही पाहू शकाल कानमंत्र देताना. जेव्हा उस्मान पटेलनं दुबई गाजवली, जेव्हा उस्मान पटेलनं कतार लीग गाजवली, जेव्हा उस्मान पटेलनं स्वतःच्या नावावरती टेनिस विश्वामध्ये 2 शतकं झळकावली, असा एकमेव टेनिस विश्वातला हा खेळाडू ज्याच्या नावावरती शतकी फलंदाजीचा विक्रम आतापर्यंत आपण पाहतोय. तो फलंदाज, तो खेळाडू मैदानावरती तुम्ही पाहू शकाल. उस्मान पटेल, रायगडचा टायगर म्हणून ज्याची ओळख आहे, तो खेळाडू एका बाजूने तुम्ही पाहताय तर एका बाजूने तुम्ही पाहताय ठाण्याचा ढाण्यावाग प्रमोद म्हात्रे. दिग्गज खेळाडूंनी भरलेला हा 11 संघ. तर त्यांना फाईट देतो मैदानावरती सँडीचा संघ, मॅगीचा संघ, सुभाष 11. हा चेंडू अतिशय चांगला आहे जो कानमंत्र दिला उस्माननं जो गेम प्लॅन शिकवला तो गेम प्लॅन मध्ये ती कुठे का होईना अंमलात आणला जातोय. आणि एका अनुभवी खेळाडूने दिलेलं मार्गदर्शन त्याच्या पावलावरती पाऊल ठेवत असताना हा गोलंदाज मध्ये ती कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय योगेश. हा चेंडू अतिशय चांगला होता. गुडलाईन स्पॉटवरती जेव्हा जेव्हा या खेपटीवरती चेंडू फेकले जात आहेत तेव्हा गोलंदाजांना यश लाभतं. आणि गुडलाईन स्पॉटवरचे चेंडू बरेचसे कमी फलंदाज या टेनिस विश्वात खेळत असतात कारण त्या चेंडूला खेळण्यासाठी तंत्र गरजेचं असतं. हा चेंडू क्लीन बोल्ड, व्हॉट अ कमबॅक. एका चेंडूवरती 6 धावा खर्च केल्या होत्या. तोच गोलंदाज आता कमबॅक करून देतोय. श्रेयस इंदुलकरचा त्रिफळा मैदानावरती उद्ध्वस्त केलाय आणि दांडी गुल झाली आहे श्रेयसची आणि परतावं लागतंय मैदानावरती श्रेयस इंदुलकर या फलंदाजाला. आम्ही वन्स अगेन आता शेवटचा ऑफिशियल कॉल करतोय तो म्हणजे श्री गणेश 11 संघाला, त्यानंतर साई अष्ट या संघाला. कारण बॉल टू बॉल कॉमेंट्री होणं सुद्धा खूप गरजेचं आहे कारण विजयासाठी दोन्ही संघ मैदानावरती संघर्ष करतायत. आणि तुम्हाला शेवटचा कॉल असेल नाणेफेकीसाठी साई अष्ट संघाचे संघनायक आणि श्री गणेश 11 संघाचे संघनायक. धापलकावरती धावा तुम्ही आतापर्यंत पाहताय 13, बनवायच्यात मध्ये ती 36 धावा. आणि नवीन फलंदाज येतोय 4थ्या क्रमांकावरती नरेंद्र येतोय. एक विस्फोटक फलंदाज म्हणून ओळख या टेनिस विश्वामध्ये या फलंदाजाची. मध्ये समोर 11 संघासारखा एक बलाढ्य व्यावसायिक संघ फाईट देतोय ज्या संघामध्ये सर्व संघ ग्रामीण संघातील खेळाडू आहेत. आणि अशा खेळाडूंना घरून हा संघ तयार केलाय तो म्हणजे प्रमोद म्हात्रे, त्यांचा विश्वास पाटील ना. आणि तो संघ मैदानावरती अतिशय चांगली कामगिरी करतोय तो म्हणजे सुभाष 11 सारख्या बलाढ्य संघासमोर. श्री गणेश 11 संघाचे संघनायक येत आहेत. नाणेफेकीचा कौल केला जाईल. बदलापूरचे माजी नगराध्यक्ष सन्माननीय राजनजी घोरपडे या व्यक्तिमत्वाचे शुभ हस्ते एक झुंजार नेतृत्व म्हणून ज्यांचा बदलापूरमध्ये परिचय त्या व्यक्तिमत्वाच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. गोलंदाजी चांगली होती. योगेश सज्ज झालेत ओव्हर द विकेट. हा चेंडू बीड झालेत. लेग बिपचं स्ट्रॉंग अपिलामध्ये उत्साह चांगला आहे. आत्मविश्वास काहीसा कमी पाहायला मिळतोय. तोपर्यंत लेग बाईटच्या स्वरूपात सिंगल स्कोर कार्डवरती कन्वर्ट केली जाईल. सिंगलनं धावसंख्या पुढे सरकतीये. सामना अजूनपर्यंत बॅलन्स आहे. मॅच विल ओपन बोथ द साइड. हु विल विन द मॅच आय डोंट नो. आय डोंट हॅव एनी आन्सर बट आय से श्योरली मॅच इज व्हेरी आउटेज. यू क्रिएट हार्ड वर्क गॉट अ सक्सेस. आता परिश्रम मध्ये गरजेचे असतील ते म्हणजे 11 संघासमोर फाईट देत असताना सुभाष 11 या संघाला. मग अजूनपर्यंत एक विश्वसनीय फलंदाज सँडी मैदानावरती आहे. उस्मान पटेल ज्यांना व्यावसायिक संघाच्या माध्यमातून कित्येक मैदानं गाजवली आहेत आणि प्रत्येक खेळाडू कसा खेळ करतोय याची अनुभूती आहे मैदानावरती उस्मान पटेलला. आणि तोच उस्मान पटेल सामन्याची सूत्र स्वतःच्या हातामध्ये घेतोय आणि सातत्यानं रोख लावण्याचा प्रयत्न केला जातोय मैदानावरती सुभाष 11 संघाच्या फलंदाजांना. धापलकावरती धावा आतापर्यंत आपण पाहतोय 14. अजूनपर्यंत विजयासाठी 22 धावेची गरज आहे आणि चेंडू बाकी मैदानावरती. या षटकातले अजून 2 आणि अजूनपर्यंत 2 षटक म्हणजे 14 चेंडू 22 धावा. नेट टू नेट सामना, दर्जेदार क्रिकेट, एक स्टँडर्ड सामना प्रेक्षकांना मैदानात पाहायला मिळतोय ओव्हर द विकेट. हा चेंडू अतिशय चांगला फटका. सँडी जबरदस्त कव्हर ड्राईव्ह दाखवतोय. क्षेत्ररक्षक आले होते वेगानं. सागर चूक झाली आहे सागरच्या माध्यमातून आणि चेंडू सीमा पार जातोय. नशिबाचा धनी ठरला फलंदाज सँडी. चेंडू सीमा पार चौकार.
गुरुजी हा चौकार मध्ये जो दबाव निर्माण केला होता गोलंदाजानं तो दबाव पूर्णपणे रिलीफ करून देतोय. सागरनं चेंडूचा वेट केला आणि लास्ट मोमेंटला चेंडू सागरला चकवा देत असताना निसटतो सीमा पार. आता मध्ये सामना क्लोज येतो, विजयाच्या दिशेने येतो सुभाष इलेव्हन संघ. अजून एक चांगला फटका, विश्वास पाटील येतो चेंडूवरती. फेकी थोडीशी खराब येते, 2 षटकांचा खेळ मध्ये ती कंप्लीट होतोय आणि धावपलिकावरती धावा येतात 19. पहिल्या षटकामध्ये दीपकनं चांगली गोलंदाजी केली होती, फक्त 7 धावा दीपकच्या षटकामध्ये आल्या होत्या. त्यानंतर योगेश थोडेसे महागडे ठरले, योगेशच्या षटकामध्ये तब्बल 12 धावा या ठिकाणी एकवटल्या जात आहेत आणि बॅकफूटला येतो मैदानावरती i11 संघ. मध्ये सामना अजूनपर्यंत कोणी जिंकला नाहीये. जिंकणं आणि हारणं यामधला जो वेळ असतो त्या वेळाला दबाव म्हटलं जातं आणि या दबावाला जो संघ बाजूला सरेल आणि जो अथक प्रयत्न मैदानामध्ये संघ दाखवेल तो संघ या आमदार चषक 2017च्या माध्यमातून स्वतःचं अस्तित्व या मैदानावरती टिकू शकेल. समीकरण जर आपण पाहिलं तर अजूनपर्यंत 12 चेंडू 17 धावेची गरज आहे. अजूनपर्यंत किरण पवार सारखा गोलंदाज आहे, अंगद सारखा गोलंदाज आहे, पाहिजे कोणाचा वापर मध्ये केला जातो. मनीष सारखा एक फिरकी गोलंदाज आहे ज्यानं मागच्या सामन्यामध्ये स्वतःच्या बोटांच्या जोरावरती फिरकीच्या जोरावरती नाचवलं होतं प्रतिस्पर्धी संघाला आणि त्याच मनीषचा वापर मध्ये केला जातोय. डीजे तसेच या ठिकाणी शालू हॉटेलचे मालक सन्माननीय वासुदेव ठाकूर यांच्या ठिकाणी शुभागमन झालंय. स्वागत आपल्या व्यासपीठावरती. नाऊ बॅक टू क्रिकेट. सामना अजूनपर्यंत रफ अँड टफ आहे. सामन्यामध्ये अजूनपर्यंत कोणताही संघ पुढे सरकला नाहीये. हा षटक सामना टर्न करेल, कोणता संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय येणाऱ्या षटकामध्ये त्याचा परिचय प्रेक्षक वर्गांना पाहायला मिळेल. म्हणजे जोपर्यंत सँडी मैदानावरती आहे, जोपर्यंत मैदानावरती एक विस्फोटक फलंदाज आहेत नरेंद्र, तोपर्यंत जिंकण्याची स्वप्न बाळगू शकेल तो म्हणजे हा सुभाष इलेव्हन संघ. हा चेंडू मनीषचा अप्रतिम फटका, क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवतोय फलंदाज सँडी. तोपर्यंत 2 धावा एकवटल्या जातात. क्षेत्ररक्षण खूप चांगलं होतंय, फेकी मात्र थोडीशी खराब येते. ज्या प्रकारचे ग्रामीणचे खेळाडू सातत्यानं फेकी करत असतात मग त्या ठिकाणी बाउंड्री खूप डीप मध्ये आहे, त्यामुळे ऑन द कीपर डायरेक्ट थ्रो या ठिकाणी देऊ शकत नाहीयेत आणि त्याचाच फायदा उचलत असताना 2 धावा या ठिकाणी एकवटल्या जातात. संदीप आचार्यच्या माध्यमातून त्याला साथ देतो मैदानावरती फलंदाज नरेंद्र आणि विजयाच्या दिशेने वाटचाल करतो मैदानावरती हा सुभाष इलेव्हन संघ. समीकरण अजूनपर्यंत क्लोज आहे, अजूनपर्यंत सामन्यामध्ये फाईट बाकी आहे कारण विजयासाठी येणारे 11 चेंडू आणि 15 धावेची गरज आहे. हा चेंडू अतिशय चांगला आहे, यष्ट्यांच्या मागे अतिशय चांगलं क्षेत्ररक्षक दीपकच्या माध्यमातून फलंदाज बाद होतो मैदानावरती. ज्या फलंदाजामध्ये सामना टर्न करण्याची ताकद होती तो फलंदाज नरेंद्र मैदानावरती बाद होतोय आणि अजून एक यश मिळतंय मैदानावरती i11 या संघाला. डीजे व्यासपीठावरील मान्यवर सन्माननीय वासुदेव शेठ ठाकूर यांचा सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय गणेशजी गीत्यांना सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचा सन्मान व्यासपीठावरती करायचा. अजूनपर्यंत एक दबदबा धरून बसलेला फलंदाज मैदानावरती संदीप आचार्य उर्फ सँडी, त्या फलंदाजाकडे सामन्याला कलाटी देण्याची अपेक्षा असतील ती म्हणजे या सुभाष इलेव्हन या संघाला. चला पंचांवरती दबाव टाकू नका सँडी, तुम्हाला पॅनल्टी दिली जाईल आयोजकांच्या माध्यमातून. संदीप बाहेरून तुम्ही आवाज देऊ नका, पंचांचा निर्णय अंतिम असेल. मॅगी तुला माहिती आहे तू खूप मोठ्या टुर्नामेंट कव्हर करत असतो, आमच्या हातामध्ये काही नाही आहे. पंचांचा डिसिजन शेवटचा निर्णय असेल. चला पंचांचा डिसिजन अंतिम मानला जाईल, कोणताही दबाव तुम्ही वरती पंचांवरती टाकू नका. अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन. धापलकावरती धावा मैदानावरती तुम्ही पाहता आतापर्यंत
आयोजकांचा निर्णय येतो मॅगी. आता तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. तुम्ही खेळाडू कक्ष सोडू नका. धापलकावरती एक नजर टाकूया. धापलकावरती धावा आतापर्यंत आपण पाहतो 21. मॅथमॅटिक कॅल्क्युलेशन खूप गरजेचं आहे. आता समीकरण मैदानावरती बनतंय. येणारे 10 चेंडू आणि विजयासाठी 15 धावेची गरज आहे. अजूनपर्यंत मात्र दबा धरून फलंदाज संदीप आचार्य उर्फ सँडी. त्या फलंदाजाकडनं अपेक्षा असतील फलंदाज बाद होतो मैदानावरती. नरेंद्र बाद झालेत. नवीन फलंदाज येतो मैदानावरती. की अंपायर चेंज होऊ शकणार नाही आहेत. बाहेरून तुम्ही कॉल करू नका ही विनंती असेल तुम्हाला. स्पर्धा खूप मोठी आहे. नवीन फलंदाज येतो मैदानावरती 5व्या क्रमांकावरती इकू. 5व्या क्रमांकावरती ते खूप मोठे नाव आहे खोपोली परिसर. हेलो चालू है क्या? हेलो 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 हॅलो. हॅलो हॅलो.
चालू झाला. हॅलो चेक, हॅलो चेक. हॅलो. पहिल्या चेंडूवरती 6 चेंडू 11 धाव्याची गरज असताना वाईट +4 अशा 5 धावा येत आहेत. पॅनल्टी दिली जाईल तुम्हाला आता. बाहेरून कॉल करतात. मी सातत्याने तुम्हाला सांगतोय, जरी तुम्ही संघ पॅक केला असेल तरी तुम्ही संघाला कुठे का होईना थोडंसं डिसिप्लिन बाळगणं खूप गरजेचं आहे. सामना खुला होता मैदानावरती. 6 चेंडू 11 धावेची गरज होती आणि पहिल्या चेंडूवरती 5 धावा अवांतर रूपाने खर्च केल्या जातात आणि समीकरण सोपं होतं. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावेची गरज आहे. संदीप सारखा फलंदाज मैदानावरती आहे, त्यामुळे कुठे का होईना मध्ये विजयाची स्वप्न बाळगू शकेल हा सुभाष 11 संघ. मग अंगद पाडीलची गोलंदाजी खूप चांगली आहे, त्यामुळे 6 धावा सुद्धा डिफेन्स करू शकेल. हा गोलंदाजी ताकद आहे अंगद पाडीलची. हा चेंडू लो फुल टॉस आहे. बॅक टू बॉल ड्राईव्ह सिंगल कंप्लीट होतीये. दुसरा धावेचा प्रयत्न मिस स्पीड होतीये त्या ठिकाणी आणि 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या जातात आणि तिसरी धाव घेत असताना फलंदाज बाद होतोय मैदानावरती. इकूच्या खेळीचा अंत झालाय आणि समीकरण सोपं झालंय. 5 चेंडू आणि 4 धावेची गरज. थांबायचं जरा. आमचे पनवेलकर ग्रुपचे मालक माननीय श्री विजू शेठ पनवेलकर यांचे इथे आगमन झालंय. त्यांचं मंडळातर्फे हार्दिक स्वागत. विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. तसेच मी विनंती करतो कमलाकर गीते साहेबांना आपण त्यांचं सन्मान चिन्ह देऊन सन्मान करायचा आहे. पनवेलकर ग्रुपचे मालक आपण बघतो विजू शेठ पनवेलकर, आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी काढला. थँक्यू परेश. नक्कीच त्यांना बदलापूरला एक नवीन दिशा दिली आणि बदलापूरमध्ये भव्य दिव्य इमारत तुम्ही पाहताय तर याच पनवेलकर ग्रुपच्या प्रोव्हायडरांच्या मदतीने निर्माण झाल्या आणि बदलापूरला स्मार्ट सिटी बनवण्याचा ध्यास ज्याने आपल्या मनी बाळगलाय त्या व्यक्तिमत्वाच्या ठिकाणी शुभागमन होत आहे. येणारे 5 चेंडू विजयासाठी गरज आहे मदती 4 धावेची. अजूनपर्यंत सामना अतिशय चांगला आहे. काशीनाथ साहेब यांचे देखील इथे सन्मान करत, काशीधर साहेब यांचे देखील इथे सन्मान करण्यात येते. तर आजचा शेवटचा दिवस आहे, अंतिम दिवस आहे. पाहुण्यांची रेलचेल सुरू आहे. आमचा बहुमूल्य वेळ आपण या स्पर्धेसाठी काढला त्याबद्दल मी आयोजकांकडून आणि या थँक्यू परेश. पुढे मैदानावरती समीकरण बनतंय. धापलकावरती धावा येतात. जगेबाई यांचा देखील इथे सन्मान होत आहे. त्यांना विनंती करतो आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. ओव्हर टू ओमकार. ही सातत्यानं खूप साऱ्या मान्यवर येतात. सातत्यानं तांत्रिक बिघाड होतोय, त्यामुळे आम्ही चांगलं समालोचन प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकत नाहीयेत. मी प्रेक्षकांच्या वतीनं दिलगिरी व्यक्त आहे. तर जेव्हा जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा नक्कीच आम्ही अतिशय प्रामाणिक पद्धतीनं हा चांगलं समालोचन पोहोचण्याचा तुमच्यापर्यंत प्रयत्न करू. सामना खुला करतो मैदानावरती. रिव्हर्सिव्हचा फटका विजयाची कोर लावतो मैदानावरती फलंदाज सँडी आचार्य. 1 मॅन आर्मी एक पात्र अभिनय मैदानावरती दिला आणि एकाकी संघर्ष करत असताना सँडीनं मैदानावरती ठाणे असो रायगड असो या 2 जिल्ह्यातनं जे अप्रतिम खेळाडू मध्ये त्या उतरले होते i11 संघाच्या माध्यमातून त्या संघाला या ठिकाणी परास्त केलं जात आहे. संदीप आचार्यनं मैदानावरती एक पात्र अभिनय सादर केलाय आणि जबरदस्त दमदार फलंदाजी संदीप आचार्यानं मदती साकारली आहे आणि सामना जिंकतो मैदानावरती हा सुभाष 11 संघ. DJ Javed. यानंतर सेकंड राऊंडचा सेकंड सामना सुरू